ते शिल्प खूप आवडलं म्हणजे खूप त्यातलं बारीक काम असेल, डिटेलिंग असेल. म्हणजे खरं-खरं ते राज्याभिषेक चालू आहे की काय? जसं एखाद्या मोठ्या सिनेमात आपण मिनिएचर करतो आणि त्याच्या कॅमेऱ्याने टिपतो आणि ते खरं वाटतं. तसंच नजरेला हे हावभाव की आपण त्यातच आहोत का असा तो भास निर्माण होतो. पण हे करताना आता ह्याचं मटेरियल कुठलं-कुठलं वापरलं किंवा कोण सहकारी त्याच्या मदतीला होते? त्याला किती कालावधी गेला सगळ्या कामांना? की त्याचा संदर्भ कसा घेतला? कसा अभ्यास केला त्याचा? जे अश्वारूढ शिल्प तयार करत असताना ते शिल्प आपण रेक्झिन फायबरमध्ये हं, ते हं. निर्माण केलं. मला त्या अश्वाला जिवंतपणा हं. म्हणजे शिल्पाला जिवंतपणा देण्यासाठी पहिल्यांदा मला अश्व जिवंत करायला. हो. पायातली नाल मी आमच्या गावातल्या लवाराकडे जाऊन ती तयार केली. हां, हां. तिला खिळे मारले. घोड्याचं मानेवरचं आयाळ असेल, शेपटी असेल, त्याला रिअल केस देण्याचा प्रयत्न केला. हं. त्याला मोरखी दिली, लगाम दिली. वाह! वाह! छत्रपती शिवरायांच्या हातामध्ये पहिल्यांदा खरी-खुरी लखलखणारी, तळपणारी तलवार दिली. वाह! वाह! कॉस्ट्यूम, रिअल कॉस्ट्यूम दिला आणि तो भास साक्षात छत्रपती शिवराय तिथं असल्याचा होणारा तो भास. बरोबर आहे. का असणारं ते शिल्प हो, हो. माझ्याकडून निर्माण झालं मी भाग्य. बरोबर. आता हे पहिलं शिल्प झालं. त्यानंतर दुसरं शिल्प तुमचं सिंहासनावर तयार केलं तुम्ही. मग त्याची गोष्ट नक्की काय? ते कसं तयार झालं? म्हणजे मगाशी आपल्याला बोलताना ज्या पद्धतीने सांगितलं, हं, हं, हं. की ते शिल्प करत असताना तो त्या श्रीमान रायगडावरचा जगदीश्वर मला पावला. हो, हो, हो. जगदीश्वराने माझ्या डोळ्यासमोर तो दृष्टांत दिला, की ते 2024च्या राज्याभिषेकात सामील होणारं छत्रपती शिवरायांचं सुवर्ण सिंहासनावरचं शिल्प कसं असेल. मला ते शिल्प जिवंत करायचं होतं. जे कोणी बघणार होते हं. त्यांना साक्षात छत्रपती शिवराय त्या सिंहासनावर बसलेत बरोबर. हा भास निर्माण करायचा होता. आजपर्यंत जी सिंहासनावरची शिल्प घडली गेली हं, हं. त्यापेक्षा मला वेगळं काहीतरी करायचं. जे आपण नेहमी म्युरल पाहतो भिंतीवरचं. हं. आजपर्यंत आपण जी शिल्प बघितली हं, हं. त्यामध्ये छत्रपती शिवरायांना त्या गादीला चिटकवलं गेलं. पण मला जे करायचं होतं ते 32 मानाच्या सिंहासनाच्या प्रतिकृतीवर माझा राजा साक्षात विराजमान झालाय हां, हा हां. भास मला निर्माण करायचा होता. सगळ्यात महत्वाचं त्या जगदीश्वराने आणि छत्रपती शिवरायांनी मला एक आशीर्वाद असं वरदान असं दिलं की छत्रपती शिवरायांचं अखंड हिंदुस्थानातलं पहिलं संदर्भांशी जवळ जाणारं शिल्प माझ्या हातून घडवून गेलं. त्यासाठी जो मी संदर्भ वापरला म्हणजे आजपर्यंत छत्रपती शिवरायांची बरीचशी शिल्प निर्माण झाली. त्यामध्ये कुठल्या कलाकारांनी कोणता संदर्भ घेतलाय कारण की ती शिल्प बघताना वेगवेगळी वाटत. म्हणजे झालेल्या वर्णनांशी कुठंतरी जवळपास असतील नसतील माहिती. कारण की आजपर्यंत सगळ्यात महत्वाचं जो सामान्य शिवशंभू भक्त आहे तो ती शिल्प बघताना छत्रपती शिवरायांची ओळख कशी पटली जायची. दाढी असती, जिरे टोप असला, छत्रपती शिवराय म्हणायचं चला पुढे चालत राहायचं. बरोबर आहे. मला तसं करायचं नव्हतं. मला पुराव्यानिशी छत्रपती शिवरायांचं शिल्प करायचं. आजपर्यंत गणपतीची मूर्ती निर्माण करण्यासाठी कोणत्याही संदर्भाची गरज लागत नाही. पण इतिहासामध्ये सगळ्यात महत्वाचे मानले जातात ते संदर्भ, पुरावे. मी छत्रपती शिवरायांची आजपर्यंत उपलब्ध असणारी 13 चित्रांचा अभ्यास केला. त्यातलं एक शिल्प मुंबईत आहे प्रिन्स ऑफ वेल्स आणि बाकीची जी 12 चित्र आहेत ती जगभरात विखुरली गेलेली आहेत. त्यातलं मला सगळ्यात भावलेलं जे चित्र आहे ते लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये छत्रपती शिवरायांचं एक मूळ ब्लॅक अँड व्हाईट कलरमधलं चित्र आहे. त्या चित्राच्या सगळ्यात जवळ जाणारं ते शिल्प निर्माण केलं. आता तिथं शिल्प निर्माण झालं सिंहासनासाठी संदर्भ मी कोणते घ्यायचे, कोणता अभ्यास मला करायचा.